पंगत करूया अंगत पंगत। नमस्कार, मी सायली देवधर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अंगत पंगत। कसं आहे ना, आपल्याकडे मैत्रीचं उदाहरण देताना नेहमीच श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं उदाहरण दिलं जातं। सुदामानं आपल्या मित्रासाठी पोहे नेले आणि द्वारकाधीश श्रीकृष्णानं ते तितक्याच प्रेमाने खाल्ले। बघा ना, श्रीकृष्णानं पोहे खाल्ल्यामुळे त्या पोह्यांना केवढं महत्त्व आलंय। आजचा आपला मुख्य घटक सुद्धा पोहे असणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या भागाला, वदनी कवळ। वदनी कवळामध्ये आपण एक पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी आपण आलोय आपल्या पारंपरिक किचन मध्ये। चला मग शेफना विचारूयात आजची आपली पहिली पारंपरिक रेसिपी कुठली असणार आहे। तर शेफ शंतनू, आज पोह्यांपासून आपण कोणती डिश बनवणार आहोत? पोहे म्हणजे महाराष्ट्राची एकदम लाडकी डिश आहे। बरोबर। तुम्ही कुठेही जा, नागपुरात जर कधी गेली असशील तू, तर तिकडे तर्रीवाले पोहे बनतात। हो, कांदा पोहे तर घरोघरी बनतात। येस। तर आज काहीतरी वेगळं करूया आपण। कोकणातली प्रसिद्ध रेसिपी आहे नाव दडपे पोहे। ओके, दडपे पोहे आपल्याला बनवायचे आहेत। तर शेफ, दडपे पोहे बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया। अगदी अगदी सोपं साहित्य आहे सायली। माझ्याकडे 3 वाटी साधारणतः जाडे पोहे आहेत। ओके। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आहे, ओलं खोबरं खवलेलं, शेंगदाणे आहेत, कोथिंबीर आहे, मोहरी आहे, साखर, चिरलेली मिरची बारीक किंवा थोडीशी जाडसर चालेल, बर, कढीपत्ता, मीठ, जिरं, लिंबू आणि हळद हे आहेत। ह्याच्या बरोबरच एक स्पेशल इन्ग्रेडियंट मी वापरणार आहे, ते म्हणजे नारळाचं पाणी, शहाळ्याचं पाणी बर, आणि सोने पे सुहागा। तडका द्यायचा आहे आपल्याला LG हिंगाने। बर। साहित्य तर एकदम सोपं आहे, अगदी। कृती सोपी असेल असं मला वाटतंय। अगदी सोपी। तर आपण कृतीला सुरुवात करूया। वाय नॉट, चला लगेच सुरू करूया। तर मी म्हटलं तसं 3 वाटी जाडे पोहे आहेत। त्याच्यात 1 वाटी कांदा बारीक चिरलेला, बर, साधारणतः 1 वाटी ओला नारळ खवलेला बर, आणि थोडीशी कोथिंबीर त्यात मला ऍड करायचे, थोडंसं शहाळ्याचं पाणी। फार जास्ती पाणी आपल्याला ह्याच्यात नाही घालायचं, बर। पोहे फार ओले नाही म्हणजे करायचे। अंदाजानेच पाणी घालत हो, राहायचं आपण। थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर। तर आता नारळाचं पाणी मी घातलंय, त्यामुळे साखर मी थोडीशी कमी घालतोय। तर हे सगळं झालेलं आहे। आता फक्त ते छान अलगदपणे मिक्स करून घ्यायचे। तर पोहे आता छान आपले मिसळून झालेले आहेत। तयारी करूया फोडणीची। साधारणतः 1 पळीभर तेल घेतो मी ह्याच्यात। आता सर्वात पहिले ह्याच्यात मोहरी, त्याचबरोबर जिरं, कढीपत्ता। तर हे एवढे 3 पदार्थ एकदा आपण त्याच्यात घातले ना की सरळ गॅस बंद करून टाकायचा, बर, कारण नाहीतर ते जास्ती जर शिजले आणि काळे झाले तर मजा नाही। बर। हळद, मिरची आणि हळद दोन्ही आपण घातलं। येस। तर आता बाकी सगळे फोडणीत आपले पदार्थ टाकून झालेले आहेत। स्पेशल पदार्थ राहिलाय म्हणजे हिंग, आणि ते सुद्धा LGचं हिंग। कारण LGचं हिंग वापरलं की कुठलाही पदार्थ चटकदार आणि चमचमीत होतोच। झटकाच काहीतरी असं जबरदस्त आहे त्याचा। क्या बात आहे। हो, पण हा LG हिंग खरेदी करताना त्याच्यावरचा बारकोड स्कॅन करायला विसरू नका। थोडंसं LGचं हिंग, मी म्हटलं त्याप्रमाणे तेल गरमच आहे, त्यामुळे गॅस मी बंद केलाय आणि हिंग आपण ऍड करून मिक्स केलंय। तर आता त्याला दडपवायचंय छान मातीच्या भांड्यात। त्याचाही एक वेगळा सुगंध, त्याचा एक वेगळा स्वाद आहे। बरोबर। तर आता फक्त पोहे याच्यात घालशील तू? हो। चालेल, जमेल तेवढे ते आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आणि असे पसरवायचे। आणि मग हे मला वाटतं महाराष्ट्रात खूप पूर्वीपासून आलेले आहेत। अगदी आय थिंक पुरातनच आहेत। पुरातन, कारण सुदामा आणि कृष्णाच्या गोष्टीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे की ही फोडणी घातल्यावरती मिक्स करण्याच्या आधी थोडे आपल्याला ते असे 5 ते 8 मिनिटं त्याला दडपवायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर, त्याचा जो स्वाद आहे त्या फोडणीचा तो छान बाहेर येईल आणि पोह्यांवर सर्वत्र छान पसरेल. बर, वा.
तर पोहे तर आपले छान दडपत आहेत. त्यात आता माझा फक्त एकच पदार्थ टाकायचा राहिलाय, बर. तो म्हणजे थोडेसे खमंग भाजलेले शेंगदाणे. बर. ते मी आता थोडेसे परतवून घेतो. बर. तर थोडंसं परत ह्याच्यात तेल आणि मग शेंगदाणे. शेंगदाणे. तोपर्यंत आपण हे दडपवलेले पोहे काढले आणि हे जे शेंगदाणे आहेत हा. हे आपण ह्याच्यात आता. वा. बरं, आता याच्यात लिंबू टाकायचे. बरेचसे लोक ना पोहे भिजवतानाच लिंबू टाकतात. हा. तर लिंबू किंवा कुठलंही हर्ब म्हणा किंवा ज्याला डेलिकेट फ्लेवर आहे ते नेहमी शेवटी टाकावं. त्यांनी त्याचा जो फ्रेशनेस, त्याचा जो वास आहे हा जास्ती छान बाहेर येतो. बर. किंवा जर आधीपासून टाकून ठेवलं तर तो बाकीच्या मसाल्यात दबण्याचे चान्सेस असतात. ओके. त्यामुळे मी बर. लिंबू अगदी शेवटी पिळून घेतो. बर. तर आता हे एकदा लास्ट आपल्याला मिक्स करायचं. मिक्स करून घ्यायचे छान. वा. चला, तर आपले छान दडपे पोहे आता तयार आहेत. ते मी फक्त काढून घेतो सर्विंग डिश मध्ये. सुंदर दिसतात. तर आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर. ओके. काही लोक वरून त्याच्यावरती नारळी टाकतात. हो. तसेही खाऊ शकता, असेही खाऊ असंही खाऊ शकता. शकतो. वा 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 वा. तर मी हे टेस्ट अरे करू. नक्कीच. मला आता राहवतच नाहीये. ते कधी एकदा माझ्या समोर येतात असं झालं होतं. वा. खरं सांगू, मी काही बोलूच शकत नाहीये. वाह, इतके कमाल क्या, झाले. शाबास शाबास. अतिशय सोपे असे दडपे पोहे आपण इथे बनवलेले आहेत. तुम्हाला इथे घरी बनवायचे आहेत, पण त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागेल ना. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. दडपे पोहेसाठी लागणारं साहित्य: जाडे पोहे 3 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, शेंगदाणे 1 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 वाटी, मोहरी 1 मोठा चमचा, साखर 1 छोटा चमचा, बारीक चिरलेली मिरची 1 मोठा चमचा, कढीपत्ता 8 ते 10 पाने, मीठ चवीनुसार, जिरे 1 मोठा चमचा, लिंबू 1, हळद 1 छोटा चमचा, शहाळं 1, हिंग 1 छोटा चमचा. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पोहे, कांदा, खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, शहाळ्याचं पाणी, मीठ व साखर घालून मिश्रण मिसळून भिजू द्यावे. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद व हिंग टाकून फोडणी बनवून घ्यावी. ही फोडणी भिजवलेल्या पोह्यांवर घालून 10 मिनिटे पोह्यांना दडपवा. या पोह्यांवर तेलात भाजलेले शेंगदाणे घालून वरून लिंबू पिळावा. कोथिंबीर किंवा खवलेल्या नारळाने डिश सजवून हे दडपे पोहे सर्व्ह करावे. तर या आपल्या सेगमेंटचं नाव आहे मिक्स मेजवानी. बरोबर. या मिक्स मेजवानीमध्ये आज कोणता पदार्थ आपण शिकणार आहोत? तर आज मी बनवणार आहे पोह्याचे उत्तपम. ओके. आणि आजचा आपला स्टार इन्ग्रेडियंट पोहे आहे. Yes. त्यामुळे पोह्यापासून उत्तप्पम बनवायचे आहेत. खूप नवीन डिश आहे ही. आपण पटकन बघूया त्यासाठी साहित्य काय लागणार आहे. अगदी. तर पोहे आहेत, जाडे किंवा पातळ दोन्ही चालतील. बर. जेवढे पोहे आहेत तेवढेच माझ्याकडे रवा आहे, तेवढंच दही आहे. आता मसाला उत्तपम म्हटलं की कांदा आला, टोमॅटो आला बारीक चिरलेला, मिरची, कोथिंबीर. आपण जेव्हा सर्वसामान्यपणे उत्तपम बनवतो तेव्हा तो आमतो आणि तो फुलतो. बरोबर. पण हे तर इन्स्टंट आहे, लगेच बनणार हो. आहे. त्यामुळे हे फुलवण्यासाठी आपण इकडे वापरत आहोत फ्रूट सॉल्ट. ओके. आणि शेवटी मीठ तर आलंच. वा. चला. साहित्य तर अगदी कमी आहे, सोपं आहे अगदी. आणि सगळं घरात नेहमी अवेलेबल असणार आहे. असतंच. कृती काय करणार आहोत? आपण म्हटलं तसं 1 वाटी रवा, त्याच्यात 1 वाटी पोहा, 1 वाटी दही बर. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं. बर. जेवढं दही आणि बाकीच्या वस्तू होतात तेवढंच पाणी घ्यायचं. आणि मग 1 चमचा वापरा किंवा कुठलाही डवला वापरून हे छान असे मिक्स करून आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं किमान भिजवत ठेवायचे. ओके. तर आता छान हे भिजलेलं हो. आहे, सगळं एकजीव झालेलं आहे. आता ह्यात आपल्याला फ्रूट सॉल्ट टाकायचं आहे. ओके. चमचा पण दिलास. आता ते मिक्सर जरा फक्त पास कर मला. हे भरून घेऊया आपण.
मी म्हटलं तसं आत्ता हे खूप दाट वाटतंय. हो. आपण ह्याचं मिश्रण बनवून घेऊया आणि मग जसं वाटेल तसं त्यात आपण पाणी मिक्स करू. बर. तर बघूया बारीक झालंय का. छान बारीक झालेलं आहे. वा. थोडं अजून किंचित पाणी चालेल. बस. छान झालेलं आहे. वा. हे आपण एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेऊया. अजून एक बोल घेऊया. छान आपलं बॅटर किंवा मिश्रण तयार. तयार झालेलं आहे. आता काय दोन्ही तिन्ही गोष्टी म्हणजे तुम्ही वेगवेगळे टाकू शकतो किंवा मिक्स करूनही टाकू शकतो. कोथिंबीर आणि मिरची. मिरची. चला तर आता उत्तप्पे आपण बनवून घेऊया. पॅन गरम होते. छान तेल लागणार हलकस. हो. साजूक तुपाती बनवले अगदी तरी काय हरकत नाही. चला तवा तर गरम झालाय. उत्तप्पम बनवताना एक लक्षात ठेवायचं नक्की की तुमचा तवा जो आहे त्याचं तापमान बरोबर पाहिजे. बर. फार अधिक गरम नाही, हा. फार जास्ती थंड नाही. कारण जास्ती गरम असेल तर उत्तप्पम पसरणार नाही, जास्ती थंड असेल तर उत्तप्पम जास्ती पसरेल. ओके. तर हे बघा आता हे बरोबर आहे. बरोबर. जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा बारीक छोटा छोट्या पोरांसाठी बनवणार असेल तर आपण कॉईन उत्तप्पम ज्याला म्हणतो बरोबर. छोटे हा. तसेही बनवू शकतो. हा. आणि मग त्याच्यावरती हा मसाला. वा. मसाल्यात मिरची केवढी वापरायची ते परत आपल्यावरती आहे. आपल्यावर आहे. लहान पोरं असतील तर नाही वापरायची किंवा कमी वापरायची. थोडेसे हे जे आपलं वरचं मिश्रण आहे त्याच्या हा. हे हलकस आपण दाबून घेऊया. दाबूया. हा. आणि छान असा त्याला असा रंग आला लालसरसा की आपण त्याला वळून घेऊ. वा. चला आता दुसऱ्या बाजूने त्याचा रंग बघून घेऊया. छान झालेला आहे. फार क्रिस्पी हवा असेल तर मंद आचेवरती जास्ती वेळ ठेवायचा. बर. लवकर हवा असेल तर थोडासा गॅस वाढवून तो आपण चटकनी काढू शकतो. तर आता हा झालेला आहे. एक वा. चटणी पण मी बनवून ठेवलेली तिकडे आहे का. हो हो. ही हिरवी चटणी बनवली आपण कोथिंबिरीची आणि पुदिन्याची. तुम्ही कुठलीही चटणी म्हणजे आपण डोस्याबरोबर जी वापरतो ती नारळाची चटणी बनवू शकतो. छान टमॅटोची सुद्धा चटणी बनते याच्यासाठी तिखट. बरोबर. ती घेऊ शकता. जी आवडेल ते वा. टेस्ट करा आणि सांगा. अतिशय गरमागरम असा उत्तप्पा. खूपच सॉफ्ट आणि खूप क्रिस्पी पण मऊसर, आहे हा, त्याच्या म्हणजे एजेस आणि खालून क्रिस्पी आणि आत एकदम मऊ सॉफ्ट असतं. आहे तो. खूप मस्त आहे. मी खात असताना कळत असेल तुम्हाला हो हो क्रिस्पी अगदी दिसतंय ते मला. आहे आणि इतकं सुंदर झालंय. म्हणजे पोह्यांपासून उत्तप्पा बनवू शकतो हे आज पहिल्यांदा मला कळलंय. वा. आणि ह्या पोह्यांनी बनवलेला उत्तप्पा, इतके छान त्याच्यावरचे रंग आणि इतकी कमाल चव, हे सगळं तुम्हालाही अनुभवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागणार आहे. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पोह्याचे उत्तप्पमसाठी लागणारं साहित्य: पोहे 1 वाटी, रवा 1 वाटी, दही 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 मोठे चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर 2 मोठे चमचे, फ्रूट सॉल्ट 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा, पोहे, दही, मीठ व 1 वाटी पाणी घालून हे मिसळून घ्यावे. हे मिश्रण 8 मिनिटे भिजू द्यावे. भिजलेल्या मिश्रणात फ्रूट सॉल्ट टाकून मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व हिरवी मिरची एकत्र मिसळून उत्तप्पमचा मसाला बनवून घ्यावा. नंतर गरम तव्यावर वाटलेल्या पिठाचे उत्तप्पम सोडून वरून मसाला पेरावा व दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊन गरमागरम पोह्याचे उत्तप्पम चटणी सोबत सर्व्ह करावे. सर, आताच आपलं जे सेगमेंट आहे ते आहे साता समुद्रा पार.
तर साता समुद्रापार अशी कोणती रेसिपी आज आपण बघणार आहोत? तर आपण पोह्याचे 2 प्रकार आधीच केलेले आहेत. दडपे पोहे केले, मग आपण पोह्याचे उत्तप्पम पण केले. बरोबर. आता आपण चाललोय साता समुद्रापार. तर मी म्हंटल काय करावं, तर म्हंटल शाकाहारी बनवून झालं, पोह्यातनं काय मांसाहारी बनवता येईल का? बर. तर विचार आला, बनवूया क्रिस्पी पोहा चिकन. क्रिस्पी पोहा चिकन. बर, मग क्रिस्पी पोहा चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर हे तर चिकन बोनलेस आहे. पोहे, जाडे पोहे, हे आहे ताक, ओके. ओके, 2 अंडी, थोडेसे मिक्स्ड हर्ब्स, लाल तिखटाची पूड आणि चिली फ्लेक्स. बर. याच्या बरोबरच मैदा आहे. मग सुरुवात कशाने करतोय आपण? पहिले आता हे तर झटपट होणार आहे. हा. तर पहिले आपल्याला हे डीप फ्राय करायचंय, म्हणून तेल गरम करून घेऊ. ओके. आणि हे डीप फ्राय करण्यासाठी आपण वापरणार आहोत फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. येस, फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. क्या बात आहे. चला, ही चिकन जे आहे ही एवढी अख्खीच्या अख्खी एवढी मोठी तळून काय फायदा होणार नाही. ओके. तर आपण त्याचे थोडे छोटे पीसेस करून घेऊया. 2 अंडी, वा. तर याच अंड्यात थोडंसं मिक्स्ड हर्ब्स, मिरची पूड जेवढी पाहिजे तिखट तेवढी, थोडेसे चिली फ्लेक्स मी त्यात ऍड करतोय. आता थोडासा मैदा ह्याच्यात. हे भरपूर वेगळ्या पद्धतीने बनवता येतं. काही लोक फक्त सुखा मैदा आणि मग डायरेक्ट अंड्यात कोट करून किंवा लेप देऊन फ्राय करतात. मी काय करतो, थोडासा मैदा घेतो, त्याच्यात थोडंसं आपण ताक घ्यायचं. बर. बस, ह्याचं आपण एक छान मिश्रण बनवून घेऊया. तर काटा वापरून किंवा असं एक व्हिस्क वापरून आपल्याला छान सगळं एकजीव करायचं. चला, आता त्याच्यात पोहे घेऊया. चला, ह्यालाही थोडं मीठ आणि थोडेसे हर्ब्स आपण लावून घेतलेलं आहे. ओके, थोडंसं मीठ. आता काय करायचंय, आता जशी आपण भजी बनवतो तसंच आहे. पहिले या लेपात हे असं थोडंसं टिपून घ्यायचं, मग पोह्यात. तेल गरम झालेलं आहे. आता अगदी अलगदरित्या हे चिकन आपल्याला त्यात सोडायचं आहे. आणि ह्याच्यात बोनलेस आहे, म्हणजे हाडं नाही आहे, त्यामुळे हे चिकन एकदम झटकन 4 ते 5 मिनिटात तळून होईल. बर. हाडंवालं चिकन जर वापरलं तर थोडा वेळ जातो. बर. छान तळता तळता त्याचा सुगंध येतोय. येतोय. आणि इकडे जर तू बघितलंस ना, हा. तर हे बघ, हे पोहे जे होते छान असे कुरकुरीत झालेले आहेत. बाहेर बरोबर. काढल्यावरती दिसतीलच. हो. तर बघ, मगाशी मी म्हणालो तसे छान क्रिस्पी वा. झाले. आता हे आपलं छान चिकन तयार आहे क्या स्ट्रिप्स बात मध्ये. तेव्हा आता एकदम वेगळंच दिसतं ते. वेगळं दिसतंय, खाऊन खूप छान बघूया. दिसतंय आणि खूप मस्त सुगंध येतो ह्याचा. आपण आता प्लेटिंग थोडं करून प्लेटिंग घेऊया. करूया, प्रेझेंटेशन करूया. येस. तर छान अशी एक डिश. वा. आता आपण हे त्याला थोडासा आपण मेकअप करूया, छान सुशोभीकरण करूया. थोडंसं पातीचा कांदा आणि ह्याच्याबरोबर एक डिप पाहिजे. आता हे फ्राईड चिकन आहे, त्याच्याबरोबर मेयोनेजचं डिप चांगलं वाटतं, केचप चांगला वाटतो, कुठली घरगुती चटणी असेल तरीही छान लागते. बरं. मी एक छान टमॅटोचं डिप बनवून ठेवलेलं. येस. येस, ह्याच्यात इथे ठेवू? मेयोनेज आहे, टोमॅटो आहे आणि थोडी मिरची पूड आहे. येस, आता मी हे टेस्ट करून बघते. डिप बरोबर. वा शेफ, क्या बात है. म्हणजे क्रिस्पी चिकन मी आधी खाल्लं होतं, पण पोहे त्याला असणारं असं क्रिस्पी चिकन मी पहिल्यांदा खाल्लंय. आणि इतकं छान त्याची टेस्ट आलेली आहे. खूप कमाल झाली आहे रेसिपी.
तुम्हाला लगेच खावीशी वाटत असेल, पण लगेच खाता येणार नाही कारण ती तुम्हाला शक्यच बनवावी नाही. लागेल आणि त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागेल. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या, लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी पोहा चिकन साठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन 300 ग्रॅम, जाडे पोहे 1 वाटी, ताक 500 मिलीलिटर, अंडी 2, मिक्स हर्ब्स 1 मोठा चमचा, मिरची पूड 1 मोठा चमचा, चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा, मैदा 1 वाटी. कृती: प्रथम चिकनचे लांब तुकडे करून घ्यावेत. नंतर एका बाउल मध्ये अंडी, मिक्स हर्ब्स, मिरची पूड, चिली फ्लेक्स, मैदा व ताक घालून मिश्रण बनवून घ्यावे. चिकनच्या तुकड्यांना मिरपूड, मीठ व मिक्स हर्ब्स लावून ते प्रथम मिश्रणात घोळवून नंतर पोह्यात घोळवावे व गरम तेलात तांबूस रंगावर तळून घेऊन क्रिस्पी पोहा चिकन सॉस किंवा चटणी सोबत गरम सर्व करावे. आपले नेहमीचेच पोहे आपल्याला आज वेगळ्या रूपात पाहायला मिळाले. काय मग मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? उद्या पुन्हा भेटूयात असेच नवनवीन पदार्थ घेऊन. पण निरोप घेण्याआधी आपली आजची टिप अगदी सोपी टिप आहे. भात समजा आपण बिर्याणी किंवा पुलाव बनवत असू तर भात आपल्याला मोकळा लागतो. तर सर्वप्रथम तांदूळ जो आहे तो नेहमी जुना घ्यावा आणि भात उकळताना तो झाकणाशिवाय शिजवावा. वाटल्यास एखाद चमचाभर तूप किंवा तेल त्याच्यात टाकावं, जेणे आपला भात मोकळा होईल आणि चिकट नाही होणार. वा, खूप उत्तम टिप आहे, त्याचा उपयोग तुम्हाला होईलच. मंडळी, वेगवेगळे पदार्थ बनवत राहा, खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत.